सद्भाविकांना सस्नेह श्रीराम. आजच्या व्हिडिओचं कारण असं, सांब सदाशिव भगवान शंकराची महाशिवरात्री महापर्व येत आहेत आणि त्यासाठी खूप मेसेज येत आहे. खरं तर वेळ नव्हता, कारण खूप पेशंट आणि आश्रमीय अनेक कामेही चालू आहेत, ज्यामुळे व्हिडिओ न बनवता अर्जंटमध्ये ऑडिओ क्लिप आम्ही देत आहोत. शिवरात्री महापर्वावर रात्री 8 वाजेपासून तर रात्री 1-1:30 वाजेपर्यंत 5-5, 6-6 तास आपण अनेक प्रवचन कथा केलेल्या आहेत. त्यावर खूप सूक्ष्म चिंतन दिलेलं आहे. मात्र त्याचे ऑडिओ व्हिडिओ कुठेही आपण सोशल मीडियाला रेकॉर्ड करून टाकलेले नाहीत आणि म्हणूनच खूप आग्रह भक्तांचा असल्या कारणाने आज आम्ही खूप महत्वाची गोष्ट आपणास शेअर करत आहोत. ज्यायोगे धन संपत्ती, शरीर, अकाल मृत्यू टळणे अथवा मोक्ष, भोग, स्वर्ग, भक्ती कोणतीही गोष्ट भगवंताच्या पूजेने त्या दिवशी प्राप्त होते. मात्र काय अर्पण केल्याने काय मिळू शकते याचं आपण थोडस विवेचन करू. सर्वांनी प्रेमाने म्हणा श्रीराम. तर शिवरात्री ही खरी भगवान शंकराचं प्रागट्य मध्यरात्री 12 वाजता होत असतं. त्यामुळे रात्री 12 नंतर केलेलं पूजन, जलदान, दीपदान, पूजन, अर्चन, वंदन हे अत्यंत महाप्रभावशाली मानल्या गेलं आहे. मात्र प्रत्येकाला 12 नंतरच ते शक्य होईल असं नाही, तर आपापल्या वेळेनुसार करू शकता. त्यामध्ये आम्ही काही उपाय देतोय. तर प्रथमतः आपण लौकिक उपाय बघू, ज्यामुळे माणसाला सुख, भोग, इच्छा, मनोकामना पूर्ण होतील. तर ज्यांना धन आणि सुखभोग हवे आहेत, सौंदर्य वृद्धी हवे आहेत, लक्झरियस सुखसुविधा यांची अपेक्षा असेल, त्यांनी पहिला उपाय असा करावा, आपल्या घरचं स्वतःचं पाणी न्यावं. त्या पाण्यामध्ये खडी साखर बारीक करून टाकावी आणि ओरिजिनल सुगंधी अत्तर थोडं मिक्स करावं, ज्यामध्ये केमिकल नसेल. असे हे 3 एकत्रित पदार्थ आपण भगवान शिवजींना अर्पण केल्यास धन, सुख आणि भोग प्राप्त होतात. ज्यांना भयान रोग आहे, मृत्यू तुल्य कष्ट आहेत, रोग निदान करायचे आहेत, त्यांनी आणि भगवान शनीची पीडा चालू असेल, शनी त्रास देत असेल, ढैया, 7.5 किंवा शनी अनुकूल बनवायचा असेल, त्यांनी महामृत्युंजय जप करावा. शनी ठीक करण्यासाठी, शनीची कृपा विशेष, धनकृपाही विशेष मिळवण्यासाठी शमीपत्र जे असतात ते शमीपत्र देखील आपण भगवान शंकरजींना अर्पण केल्यास मनोकामना, धनप्राप्ती आणि शनीचा निवास शमीपत्रात असल्याने आणि शनिदेव भगवान शंकरांचे दास असल्याने निश्चित शनीची आणि शंकराची कृपा होते. शनीचा त्रास कमी होत असतो. त्यानंतर अनेक अशा गोष्टी आहेत, तर थोडक्यात आपण अजून महत्वाचे काही उपाय बघूत. शिवपुराणामध्ये 7 संहिता असतात. त्यामध्ये विविध संहिता अंतर्गत खूप महिमा गायलेला आहेत. रुद्र संहिता अंतर्गत सृष्टीखंड मध्ये जेव्हा भगवान व्यासजी सनत कुमारांना
भगवान शंकरजींना काय अर्पण केल्याने काय प्राप्त होते असा प्रश्न विचारतात. तेव्हा सनत कुमार छान माहिती देतात. तीच माहिती पुढे भगवान कृष्णालाही द्वापार युगात उपमन्यू ऋषींनी सांगितलेली आहे. एकदा प्रेमाने म्हणा श्रीराम. म्हणून भगवान शंकरजींना सर्वांना माहीत आहे बिल्वपत्र अत्यंत प्रिय आहेत आणि बिल्व दिल्यानंतर खूप काही विशिष्ट प्राप्ती होत असते. सर्व मनोकामना सिद्धी होत असते. शिवपुराण सांगते एक प्रस्त बिल्वपत्र अर्पण केलं तर भगवान शिवजी सर्वच काही देतात. एक प्रस्त म्हणजे 1000 बिल्वपत्र. मात्र त्या दिवशी इतके मिळणं किंवा अर्पण करणं शक्य सर्वांना नाही. म्हणून किमान 3, 5, 11, 7 आपल्या इच्छेने अथवा 108 बिल्वपत्र आपण अर्पण करू शकता. ज्याची पाठीमागील जी गाठ असते देठाची ती खुडून घेतली पाहिजे. ती खुडताना नख लागायला नको. बिल्वपत्र तोडताना सुद्धा प्रार्थना करायला हवी आणि मगच बिल्वपत्र तोडायला हवा. 5 लाख महामृत्युंजय जप बोलणं सोपं आहे, करणं खूप कठीण आहे. कारण तो मोठा मंत्र आहे. विधिवत केल्यानंतर साक्षात भगवान शंकर दर्शन देतात. हे भगवान शिवजींचंच वाक्य आहे. मात्र जितका होईल तितका एक माला अथवा 11 वेळा का बोलणं होईना ते आपापल्या इच्छेनुसार आपण करू शकता. लाल रंगाचं दंठ देठ असलेला धोत्रा भगवंताला प्रिय आहेत. तुळशी दल दिलं तर भगवंत भोग देतात. कमळ आपण देऊ शकतो. जास्वंद देऊ शकतो. जास्वंदाने शत्रूचा नाश होतो. ज्यांना गाडी हवी, वाहन सुख हवं, त्यांनी चमेलीचे पुष्प भगवंताला द्यावेत. कदंब वृक्ष फल अथवा फुल अर्पण केल्याने आभूषणांची प्राप्ती होत असते. मोगरा मालती पुष्प अर्पण केले तर सुंदर पत्नी मिळत असते. कणेर करवीर आपण ज्याला म्हणतो ते पुष्प अर्पण केले तर उत्तम वस्त्र प्राप्त होतात. रोग उच्चाटन सुद्धा होतात. ज्यांना अन्न प्राप्ती हवी आहे त्यांनी जाही जुही ज्याला आपण म्हणतो ते पुष्प दिल्याने त्याची प्राप्ती होत असते. पारिजातक पुष्प दिल्यानंतर सुख संपत्ती मिळते आणि मन निर्मल होत असतं आपलं. अक्षता दिल्यानेही अपार संपत्ती लक्ष्मी मिळते. एक अक्षत एक मंत्र भगवान शिवजींचा आपण बोललो पंचाक्षर मंत्र अथवा सूक्ष्म ओंकार म्हणजेच ओम. ओम सगळ्यात श्रेष्ठ आहे. ओम पेक्षा श्रेष्ठ ब्रह्मांडात काहीही नाही. ब्रह्मांडातील पहिला मंत्र ओमच आहे. तो बोलला तरी सर्व प्राप्ती होत असते. राईचं फुल अर्पण केलं तर शत्रू भयाची मुक्ती होते. शत्रूचा त्रास संपतो. केवढा भगवान शंकराला अर्पण करू नये त्याला शाप आहे. श्रीफळ अर्पण केलं पाहिजे, त्याने पूर्णत्व येतं पूजेला. तीळ अर्पण केलं तर पापांचा महानाश होतो. महापापांचा देखील पूर्ण नायनाट होऊन जातो. जव गहू ज्याला म्हणतो जव त्याने स्वर्ग प्राप्ती होते. गहू अर्पण केले त्याने उत्तम भोग प्राप्त होतात. मूग अर्पण केले त्याने सुख मिळतं. आणि हरभऱ्याचे जे पानं असतात त्याने भगवंताला शृंगार केला तर सर्वच काही प्राप्ती त्या ठिकाणी होत असते. भगवंताला ताजं धारोष्ण दूध हे देखील प्रिय आहेत. नपुसकता असेल, शुक्राणू समस्या असेल त्याने भगवंताला शुद्ध देशी तुपाची धार अर्पण करावी. कुणी सायको असेल, जडबुद्धी असेल, पागल वेडा असेल, मंदबुद्धी असेल त्यांनी साखर मिश्रित दूध भगवंताला द्यावं, गरम न केलेलं. पण साखर विष आहे आजच्या काळातील, म्हणून खडी साखर ही
त्यामध्ये अर्पण करावी. उसाचा रस भगवंताला अर्पण केला तर आनंद आणि भोगांची प्राप्ती होत असते. गंगाजलमध्ये कधी दुसरं पाणी मिक्स करू नये, नाहीतर गंगाजलाचं पूर्ण शुद्धत्व पवित्रत्व नष्ट होऊन जात असतं. म्हणून शुद्ध आणलेलं गंगाजल भगवंताला अर्पण केलं तर भोग आणि मोक्ष प्राप्त होतात. 2 प्रकारची भक्ती असते देवांनो, एक सकाम एक निष्काम. आतापर्यंत जेवढे उपाय सांगितले यामध्ये निष्कामता आणि सकामता दोन्हीही आहेत. अर्थात लौकिक प्राप्तीचे आम्ही उपाय जास्त सांगितले. मात्र ज्यांना फक्त ईश्वर दर्शन भक्ती, प्रेम भक्ती भाव मिळवायचा आहे, कृपा मिळवायची आहे ईश्वराची, तर मात्र त्याने नामस्मरण जप त्या ठिकाणी खूप करावा. वस्तू अर्पण केल्या नाही केल्या हरकत नाही, मात्र नामस्मरण मनामध्ये खूप करावं. त्याने भगवंताची खूप विशेष शक्ती प्राप्त होते, शक्ती सामर्थ्य देखील प्राप्त होतं. आणि हळूहळू असंच ईश्वर दर्शन, उत्तम दृष्टांत, साक्षात्कार, चांगले स्वप्न मंत्र जपाने पडत असतात. म्हणून भक्ती हवी, अर्थात अलौकिक, की सुख भोग धन संपत्ती हवी, अर्थात लौकिक, की दोन्ही हवं, लौकिक प्लस अलौकिक. त्यांनी सांगितल्याप्रमाणे उपाय करावे. सर्वांना हर हर महादेव.